नमस्कार, स्वागत आहे आपले सर्वांचे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर आज रविवार होता, तर आम्हाला जायचं होतं शेतामध्ये. म्हणजे रविवारचा व्हिडिओ आहे हा. तर शेतामध्ये जायचं होतं आम्हाला. तर सकाळची सर्व कामं झाली माझी. उपवास होता पौष महिन्यातला रविवार. तर पूजा मांडली छान आणि स्वयंपाक झाला, सगळं आवरलं घरामधलं. आणि त्यानंतर 12:30ला आम्ही गावाकडे निघलो होतो आमच्या शेतामध्ये. तर अगोदर गेलो होतो आम्ही शेताकडे, म्हणजे मागच्या रविवारीच गेलो होतो. तर तेव्हा हरभरं थोडं लहान होतं, तर मग हरभऱ्याची भाजी खुडायची होती मला. तर त्यासाठी मग आम्ही आज म्हणजे रविवारच्याला गेलो होतो. तर तुरीच्या शेंगा पण आणायच्या होत्या. नंतर मग म्हटलं चला आता आणल्या तर मग नंतर मग पुढच्या रविवारी पुन्हा वाळून जातील त्या. तर मग काही हिरव्या शेंगा होत्या, तर मग शेंगा पण आणायला जायचं होतं. तुरीच्या शेंगा आणि हरभऱ्याची भाजी. तर वाळून छान लागते हरभऱ्याची भाजी. तसंही घोळाणा केला त्याचा तर तिखट मीठ टाकून तर ते पण छान लागतं. ओल्या भाजीचा हरभऱ्याच्या आणि वाळून ठेवली तर ते पण छान लागते. तर इथे मी डब्बा म्हणजे खोलतच होते. 1 वाजला होता, 1-1:30. तर मला उपवास सोडायचा होता. तर 12च्या पुढं उपवास सोडतात. तर श्रेया आणि श्रेयाचे पप्पाने घरी जेवले होते आणि मला इथं उपवास सोडायचा होता. तर 1-1:30 झाला होता. तर मी इकडं डबा खोलू लागले. तर श्रेया तेवढ्यात झाडावर चढली आणि चढता आलं तिला बोरीच्या झाडावर. कलमी बोर होती त्यावरती आणि उतरता आलंच नाही. तर मग ते उतरता आलं नाही, ती रडू लागली. तर मग तिच्या पप्पाने ते खाली घेतलं. तर इथे मी डब्यामध्ये पालक वरण केलं होतं. तर पालक वरणाची तरी सगळी त्या डब्यामध्ये खाली सांडली होती. पॅक डबा असतो, पण जास्त पातळ भाजी असली की मग सांडते थोडीफार. तर इथे त्या भाजीवरची तरी सगळी सांडली होती. पालक वरण केलं होतं मी आणि भात केला होता, पोळ्या आणि लोणचं पण आणलेलं होतं. तर म्हटलं शेतात कसं जेवण जातं. तर गाजरं आणले होते आणि जे ड्रायफ्रूटचे लाडू केले होते ते पण आणले होते. म्हणलं आता श्रेया खाईल नंतर. तर अशा पद्धतीने मी इथे डबा आणलेला होता आणि शेतामध्ये जेवायला खूप छान वाटतं. तर मागच्या रविवारी काही आम्ही डबा नेला नव्हता आणि वालाच्या शेंगा पण आणल्या होत्या. खायला कच्च्या छान लागतात आणि 4-5 बॉटल भरून आणल्या. आता विहिरीचं पाणी आहे इथे, पण आता जे एक पाणी असतं तेच वापरावं लागतं, नाही तर मग सर्दी होती. तर आम्ही जे आमचं जारचं असतं तेच पाणी आणलेलं होतं. आणि मग माझं जेवण झालं होतं इथे. तर जेवण झाल्यानंतर मला भाजी खुडायची होती. तर इथे आमचा असा कोठा आहे. तर शेतामध्ये आणि बाज पण आहे. तर श्रेया आणि श्रेयाचे पप्पा बाजावरती बसले होते. तर इथे आमची गाडी उभी केली होती. तर बैल पण होते, पण आता बैल आमची गडी नसल्यामुळे सरकती नसल्यामुळे म्हणजे आता दिलेलंच आहे, पण आमचं जो सरकती होता तो बिमार होता. तर मग त्यामुळे ते बैल सांभाळणं त्याच्याकडून शक्य झालं नाही. तर मग बैल विकून टाकले. तर ट्रॅक्टरनंच पेरणी करून घेतली हरभऱ्याची. तर इथे मी चालले होते म्हणजे भाजी खुडण्यासाठी. तर म्हणजे खालच्या शेतामध्ये. तर इथे भाजी खुडत होते मी, म्हणजे पिशवी आहे त्यामध्ये खुडत होते. पण नंतर मग मी ओटीच केली होती. म्हणलं फास्टमध्ये भाजी खुडता येते. तर भाजीचे असे शेंडेच घ्यावे लागतात. म्हणजे जिथं जास्त डेरेदार झाडं आहेत डेरेदार, तर त्या झाडाचीच भाजी म्हणजे शेंडे घ्यावे लागतात. तर श्रेया जो मोबाईल होता तीच व्हिडिओ काढत होती. तर खूप छान वाटतं शेतामध्ये. 8 दिवसाला जरी गेलं तरी शेतामध्ये छान वाटतं. आणि श्रेयाला सुट्टी असते. आता मधात काही जाणं होत नाही शेतामध्ये. तर मग असंच शनिवार रविवारी म्हटलं जाऊया. दर रविवारी गेलं तर छान वाटतं शेतामध्ये, तेवढंच फ्रेश वाटतं. तर खूप छान हरभरं होतं. असं थोडं पातळ होतं, पण झाडं केल्यावर आणखी छान वाटतं. म्हणजे डेरेदार झाड बनतं. तू खुडता. तर आता पाण्यावर आलं होतं हरभरं. तर आता पाणी देणार होता तो सरकतीचा मुलगा आहे, तो देणार होता पाणी ठिबक सिंचनाने. तर तो आहे आमचा कोठा आणि
हे आहे हरभऱ्याचं शेत आणि आणखी आहेत तर खाली आहे त्यात पण पूर्ण हरभऱ्याचं आहे आणि गहू सुद्धा आहे आणि वरती आहे तर तूर आहे वरच्या वावरामध्ये. तर त्यानंतर इथे भाजी आणली होती मी खुडून. तर असे शेंडेच खुडावं लागतात ह्या भाजीचे आणि हे एवढी आणि पिशवीमध्ये पण आहे काही आणि इथे करडीची भाजी पण आणलेली होती आणि शेंगा पण आणलेल्या होत्या तुरीच्या. तर म्हणलं आता एवढ्याच वेळेस तुरीच्या शेंगानंतर मग वाळून जातात तर मग म्हणजे हे सीजनच संपून जातं तुरीच्या शेंगांचं. तर हरभऱ्याची भाजी वाळवण्यासाठी तर खूप सारी आणलेली होती. तर इथे आम्ही आता